मालूम आहे कारला गाव संघटित गावाचा विकास केला कारण ग्रामसेवक पंढरी भाऊले माना लागेल. एक आहे सब रजिस्ट्रार आणि दुसरे आहे ग्रामसेवक. मला सांगा सरपंच किती वर्ष? बोला बरं बाया हो, तुम्हाला काही ज्ञान आहे का? बोला. सरपंच किती वर्ष राहते? बोला बरं बाया हो. हा बोला ना. 5 वर्ष. उभ्या राहा तुम्ही. उभ्या राहा. उभ्या राहा. 1 मिनिट उभे राहा ना. राहू द्या. शरमत असतील. मोठ्या घरची बाई दिसते. पहिले परिस्थिती बिकट होती. आता त्याचं जमलं म्हणून त्या शरमतात. तुम्ही फेट्यावाल्या तुमचा तर कार्यक्रमच आहे ना. मला वाटते ह्या दुसऱ्या बाया बोलल्या म्हणजे मला तुमच्या हातानं सत्कार करता येईल पण यायच्यात काही दम नाही म्हणून तर निंदू किती कंबरला चकली. निंदू किती कंबरला चकली. आपल्या बायाने हिंमत कधी येईन बापा. तुम्हाला बोलावं लागेल. तुमच्या डोक्यातल्या अंधश्रद्धा गेल्या पाहिजे त्यासाठी तर संदीप पाल महाराज आम्ही जे कीर्तन करतो ना कधी कोणाला पाया लागू देत नाही. आम्ही मला पाया लागायले प्रशांत पाल महाराजच्या गावात गेलो तिथेही पाया लाग. अरे म्हटलं मला जमत नाही मी चालला जाई. मी पाया नाही लागू देत. आता तुम्ही पाया लागा महाराजांना हात शेकाव. महाराजानं काय 3 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला काय? आणि तुम्ही 8 महिन्यात झाले काय? महाराजच्या पाया लागाव तर महाराजनं तुमच्या पाया लागाव. कारण पंढरीच्या लोक अभिमान पाया पडती जन पाया पडती जन महाराज पाया पडती जन मला सांगा सत्यपालने अवघं जग ओळखते कोणामुळं? तुमच्या लोकांमुळं. तुम्हा मायबापाची कृपा आहे आमच्यावर. आमच्यासाठी तुम्ही मातीत बसता महाराजले गाद्या. महाराज कुठं आहे? गादीवर. तुम्ही कुठं आहे? जमिनीवर. म्हणजे दोघही पैकी कोण मोठा आहे सांगा बर? ऐकणारा मोठा की सांगणारा मोठा? निवडून येणारा मोठा की मत देणारा मोठा? तुम्ही बोला. आता काऊन मत देणारा? अरे सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे मोठे आहेत. महाराज मोठा नाही. तुम्ही ऐकणारे मोठे आहे म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा. मी याच्या अगोदर पासून लोक वाट पाहून राहिले ते आज सत्यपाल येऊन राहिला. मग त्याच्यात प्लस संदीप पाल याला इजिकल टू प्रशांत पाल. सांगायचा मतलब मी रस्त्यानं येतो ना माझी गाडी उभी केली 2 ठिकाणी आणि माय जाणून फोटो काढण्यासाठी महाराज खाली उतरा. मी झोपेल होतो म्हणे खाली उतरा. 10-12 लोक बाळूभाऊच्या गावात जमा झाले. बाळूभाऊले म्हणे खाली उतरा. बाळूभाऊ म्हणे महाराज कीर्तन करून थकल राहतात झोपू द्या. नाही आम्ही काय साठी आलो म्हणे. उतरलो बुवा. कपडे शर्टही घालेलं नव्हतं. डबल शर्ट घातलं. म्हणजे गाडवाले वाटते मी मोठा पण तेच तर गलती आहे ना. एक दिवस गाढव बाजारात चाललो. लोक पाया लागत गाढवाच्या. तुमचा बाजार कोणता आहे मोठा? आले गावच्या बाजारात गाढव निघालं. लोक गाढवाच्या पाया लागत. गाढवाले वाटे मायाच पाया लागतात. ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुका म्हणे देव झाला. गाढवाले वाटे मायाच पाया लागतात. मग गाढव मार्केट मध्ये गेलो. बाजारात गेलो. बाजार संपल्यावर सायंकाळी परत निघालो. परत निघाल्यावर कोणीच पाया नाही लागे. गाढवानं मालकाला विचारलं मालक इकून जाताना लोक पाया लागत तिकून येताना का लागले नाही? अरे म्हणे तुझ्या पाठीवर बाबासाहेब आंबेडकराची सेवालाल बाबाची पांडुरंगाच्या मूर्त्या होत्या गणपतीच्या म्हणून लोक मूर्त्याच्या पाया लागत.
गध्याच्या पाया नव्हते लागत. म्हणून लक्षात घ्या, पैशावाल्यानं अहंकार करू नका. आपला पैसा वाईट व्यसनात गमवू नका. नाही तर आज पाहतो आम्ही पैशावाले आता पबवर जाते. पब समजते का बायाले? नचिन समजत. हे समजते का पावर? गौतमी पाटील मालूम आहे का बाबा रे? गौतमी पाटील काय करते रे पोरो? एका मिनिटात उत्तर द्या. काय करते गौतमी पाटील? डान्स करते. या तुम्ही पुस्तक घ्या एक. या ना या. तुम्हाला 2 पुस्तकं सप्रेम भेट देतो. या ना. ओ भाऊ तुम्हाला बक्षीस देतो. या. अरे या ना, मी येतो. अर्जंट ऍक्शन बोलले म्हणजे मजा येते. चांगला आहे. एकदम सात्विक माणूस आहे. निर्व्यसनीय. दारू येईल. 1 मिनिट. एकदम सज्जन माणसा, पण गरम भयंकर. 1-2 वेळा चांगले मोठे मोठे भांडणं होऊन गेले या गरम स्वभावाच्या पायी. खोटं की खरं? खरंय. म्हणून थोडा क्रोधाले कमी करा. आणि हुशार एवढे आहे तुम्ही की तारीफ नाही करू शकत तुमची. कोणाले पटवायचं असलं की एवढ्या अर्जंट पटवता, म्हणजे समजावून सांगता. धन्यवाद. काय आडनाव? आपलीच पार्टी दिसून राहिली. सर्व जवान बियाणं चांगलं एकदम सर्टिफाईड दिसून राहिलो. कोणतं खत वापरलं पंढरी भाऊ? धन्यवाद बाबू. परिवाराने इथं नका वाचू. त्याच्यात गाणे चांगले आहे. एवढे सुंदर गाणे लिहिले म्या, तुम्हा महिलांना म्हणता येतील. बहुजन को किया कंगाल, मनुवादों ने किया बेहाल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. सुनो सुनो बहुजन भाई, शुता शुत कहाँ से आई? सुनो सुनो बहुजन भाई. आपण पाहतो ना, तुम्ही बंजारी आहे, हे बौद्ध आहे, हे महार आहे, हे आदिवासी आहे, हा बामण आहे, हा मारवाडी आहे, हा गुजराती आहे. तुम्ही सांगा माय बापू, बामण म्हटला तरी त्याच्या मायच्याच पोटातून आला की वधरून पडला? मायच्याच पोटातून आला. आणि मांग, महार, चांबार, आदिवासी, बंजारा, वंजारी, मी शिंपी, हे कुणबी, हे बंजारा. अरे आपण मायच्या पोटातून आलोय. आपल्याला या महाराज लोकांना चिवत्या बनवलं की ब्राह्मण कुठून आला म्हणून? तोंडातून. तोंडातून कोणी पैदा होते का? शूद्र पायातून, वैश्य पोटातून, आणि क्षत्रिय बाहूमधून चिवत्या बनवत गेले आपल्याला बाबू. आता तुम्हाला ना आम्हाला समजलं, आपले लेकर लेडी हार्डिंग मध्ये पैदा होतात. माझा मुलगा डॉक्टर आहे म्हटलं, माझा मुलगा बालरोग तज्ञ आहे. मी काही फक्त तो त्यातला महाराज नाही. हे कठीण आहे ना. गजाननचा पोरगा बी फॉर्म आहे ना, हाही डी फॉर्म करून राहिला. तबल्यावर नातू आहे मला, आणि हे आमचंच बियाणं आहे. म्हणजे पुरं संस्थेमधलं चॅनल आमचंच आहे. बाप अध्यक्ष, त्याची माई उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिव 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 चिव, मावस भाऊ, चुलत भाऊ, साळ भाऊ, भाळ खाऊ. मी जिवंत कहू ना, मी अवघेले जोर लगा के हैया, जोर लगा के हैया, जोर लगा के हैया. असे तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित राहा. अजूनही म्या आज आंबे आणले तर 4 घरी आणले. एक माय बहीणच्या घरी, एक माय चुलत भावाच्या घरी. 1 किलो
मा मोठ्या भावाच्या घरी आणि 1 किलो मा घरी, किती 4, नाही तर आपल्यालाच आणा. अरे कुल्फी आणण्याची आहे तर फक्त आपल्यात पोराले माहित ना, तू खाय. मा भावाच्या पोराले कुल्फी नाही. अरे आम्हाला कीर्तनातून हे शिकावं लागल की या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरती साधे हे सर्व बाबा वो पूर्ण जवान परिवार एकत्रित आहे. पुरा नाईक, मोहन भाऊ नाईक निघून गेले, हे स्वर्गीय आहेत, निसर्गवाची आहेत. जगराम भाऊ आहेत, बाबूसिंग दादा आहेत, परशुरामजी आहेत, नाईक पूर्ण जवान फॅमिली एकत्रित आहेत. याचं नाव आहे रामायण. आम्ही राम राम वाचतो, लहान भावाचं 2 एकर दाबतो, म्हणजे रामायणाच्या गोष्टी करतो. आणि स्वतःच्या बहिणीले हिस्सा नाही देत. लाज वाटायला नाही पाहिजे काय बहिणीले हिस्सा का नाही. मी मा पोरीले हिस्सा देणार म्हणजे देणार. माझी मुलगी आहे, मुलीचा हक्क आहे, मुलीले द्यावाच लागत. कारण भावाईनं बहिणी, भाऊ, काका, चुलत भाऊ, आता हा चुलत भाऊ आहे, पण पा बरं 52 वर्षापासून माझ्या सोबत आहे. आणि याचा आवाज आहे का तुम्ही कि तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है, तू ही प्यार, तू ही चाहत, तू ही आशिकी है. तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है. गजाननची मला साथ आहे. माझा नातू माझ्या सोबत आहे, माझा पुतण्या माझ्या सोबत आहे, माझा संदीप पाल, प्रशांत पाल, पंकज पाल, पवन दवंडे बौद्धाचे 2 पाल माझ्या सोबत आहेत.